जेव्हा मी हवामान तज्ञ ली रिंगरला वेदर शॉटसाठी फोटो पाठवत असे ते तो वेदर चॅनलला दाखवणार आहे का यासाठी मी रोज उठल्यावर मेल चेक करायचे। पण काही वेळा उठायला उशीर झाला तर विनायक मला उठवायचा आणि सांगायचा, रोहिणी लवकर उठ, तू पाठवलेला फोटो दाखवत आहेत असे म्हटल्यावर मी ताडकन उठायचे। नमस्कार, शिवाली अश्विनी या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत। नवीन दिवस आणि अक्षरदीपचा आणखीन एक नवीन भाग। अक्षरदीप या उपक्रमांतर्गत सध्या आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे केल्याने देशाटन, लेखिका आहेत रोहिणी गोरे। आज आपण या पुस्तकातलं 12वं प्रकरण वाचूया, अपार्टमेंट नंबर C7। सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा प्लीज। नंबर 12, अपार्टमेंट C7। अपार्टमेंट नंबर C7 हे पाहता क्षणी मला खूप आवडून गेले। त्या घराची रचना आम्हाला दोघांनाही आवडली। हॉल व 2 बेडरूम यांना सीलिंग फॅन होते आणि ते आमच्यासाठी खूप महत्वाचे होते। हॉलच्या दोन्ही बाजूने बाल्कन्या होत्या। हॉलच्या एका बाजूला मुख्य दार व दुसरी बाजू सरकत्या दाराची होती। ही दोन्ही दारे उघडी ठेवली की हवा खेळती राहायची। खेळत्या हवेच्या झुळका जेव्हा अंगावरून जायच्या ना तेव्हा खूप छान वाटायचे। या 2 दारांच्या मध्ये आम्ही सोफ्याच्या स्टाईलची आरामदायी खुर्ची ठेवली होती। त्या खुर्चीवर बसले की खेळती हवा अंगावरून जायची। या खुर्चीवर मी मांडी घालून जेवायला बसायचे। मी फोनवरून बोलायचे व विनायक पोथी वाचायचा। ही खुर्ची खास रेसिपींच्या फोटोसाठीही होती। त्यावर मॅट ठेवून त्यावर डिश ठेवायचे। त्यात तयार केलेला पदार्थ असायचा। शिवाय सणावारी विविध पदार्थांनी तयार केलेली ताटेही या फोटोत असायची। ही खुर्ची आमच्या कायम लक्षात राहील इतकी छान होती। जेव्हा या अपार्टमेंटमध्ये आलो तेव्हा सर्व खोल्या रिकाम्या होत्या। आमच्याकडे भारतावरून आणलेल्या 4 बॅगा, एक डेस्कटॉप व एक टिल्लू टीव्ही होता। ज्या दिवशी या अपार्टमेंटमध्ये राहायला आलो तेव्हा काहीही करावेसे वाटत नव्हते। मन पूर्णपणे क्लेम्सनमध्येच अडकलेले होते। संपूर्ण एक दिवस आम्ही आमच्या फर्निचर खरेदीसाठी घालवला। एका बेडरूममध्ये एका टेबलावर आमचा डेस्कटॉप विराजमान झाला। त्याच्या बाजूला एक कॉटही बसली। तिथेच फोन व इंटरनेट कनेक्शनही आले। ही खोली पुढे माझीच होऊन गेली होती। क्लेम्सनचे घर सोडताना त्या घराची आवरावरी करून दमायला झाले होते। त्यात भर म्हणजे आम्ही कारने प्रवास करून आलो होतो। प्रवासाला 6 ते 7 तास लागले होते। ऐन थंडीचे दिवस होते। या घराचा ताबा घ्यायच्या आदल्या दिवशी विनायकच्या मित्राकडे 1 रात्र राहिलो। सकाळी उठून घराचा ताबा घेतला। आमच्या भारतावरून आणलेल्या 4 मोठाल्या बॅगा आणि सामानाने बांधलेली खोकी या अपार्टमेंटच्या कार्यालयात येऊन पडली होती। आम्ही तशी विनंती केली होती की आमचे सामान ठेवून घ्या, आम्ही येतच आहोत। जडजड खोकी आणि सामानाने तुडुंब भरलेल्या मोठाल्या बॅगा विनायक व त्याच्या मित्राने घरात आणल्या। मी छोट्या बॅगा आणल्या। आमचा डेस्कटॉप ट्रान्झिस्टर आमच्या कारमधून उचलून घरात आणला। सकाळी सकाळी जिन्यावरून चढ उतार करून व जडजड सामान उचलून आम्हाला दोघांनाही खूप दमायला झाले होते। प्रचंड प्रमाणात भूक लागली होती। जवळच असलेल्या पिझ्झा हट मधून पिझ्झा खाऊन आलो। येतानाच ग्रोसरी स्टोअरमधून काही भाज्या आणल्या। थोडा वेळ विश्रांती घेऊन बॅगा व खोकी उचकटायला सुरुवात केली। नवीन शहर व नवीन जागा। संशोधन पर्व संपले होते। विनायकला नोकरी लागली होती। सर्व घर रिकामेच होते। ते सामान लावले। नव्या पर्वाला सुरुवात झाली। विल्मिंग्टनमध्ये भारतीय जनता खूपच कमी होती। आम्हीच फक्त दोघेच्या दोघे एकमेकांना आधार होतो। मनोगत हे मराठी संकेतस्थळ क्लेम्सन सोडण्यापूर्वी माहिती झाले होते। मनोगतवर येणाऱ्या कविता, लेख, चर्चा वाचण्यात आमच्या दोघांचा वेळ जाऊ लागला। विनायकची कंपनी घराच्या 10 मिनिटांच्या चालत जाण्याच्या अंतरावर होती। त्यावेळेला याहू मेसेंजर होते, ऑर्कुट होते। मनोगत संकेतस्थळावरून अनेक मराठी मित्रमंडळी याहू मेसेंजरवर आली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या। त्यावेळेला गाणी ऐकण्यासाठी ऑनलाईन म्युझिक इंडिया होते। हवी तितकी गाणी ऐकायला लागलो। मनोगतावर जेव्हा पाककृती विभाग सुरू झाला तेव्हा माझे रेसिपी लेखन सुरू झाले। मनोगताचा खूप आधार वाटायचा। नंतर मी माझे अनुभव आणि आठवणी
लिहायला सुरुवात केली. आवडलेल्या लेखनाला अभिप्राय द्यायचे. माझ्या दोन्ही ब्लॉगचे जन्म या घरातच झाले. ऑर्कुटवर H4 मराठी मंडळ व इंडियन होममेकर्स इन USA या दोन्ही समुदायात सहभागी झाले. तिथे एखाद्या रेसिपीची विचारणा झाल्यावर मी लगेचच माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या रेसिपीची लिंक द्यायचे. तिथे होणाऱ्या निबंध स्पर्धेत आणि पाककृती स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. रेसिपी लेखनाबरोबर डिजिटल कॅमेऱ्याने पदार्थांचे फोटो काढणे सुरू झाले. बाहेर फिरायला जाताना फुलांचे, पानांचे, आकाशातील वेगवेगळ्या आकारांच्या ढगांचे, सूर्योदय, सूर्यास्त व जे काही चांगले दिसेल ते सर्व कॅमेऱ्यात बंदिस्त होऊ लागले. लेखनाबरोबर फोटोग्राफीचा छंद जडला. असंख्य फोटो काढले. फोटोचा आकडा काही हजारात गेला. माझे रेसिपी लेखन वाढले. भारतात कधीही न केलेल्या पाककृती करायला लागले व त्या लगेच लिहायचेही. अनेक प्रकारच्या वड्या याच जागेत झाल्या आहेत. अपार्टमेंटला लागून असलेल्या बाल्कनीत उन्हाळ्याची वाळवणे केली. 3 वर्ष कशी गेली कळले नाही. भारतात कॉलिंग कार्डवरून बोलायचो. त्यात आम्हाला $10ला 20 मिनिटे मिळायची. नंतर $5ला 60 मिनिटे मिळायला लागली. नंतर व्होनेज कंपनीचा फोन घेतला. त्यात मग एकच भला मोठा नंबर फिरवला की आई बाबा, सासू सासरे, बहिणीशी बोलता यायचे आणि ते सुद्धा अगणित मिनिटांसाठी. शिवाय अमेरिकेत मित्रमंडळींशी अगणित बोलणे सुरू झाले. याहू मेसेंजरवर बोलणारी मित्रमंडळी हळूहळू पांगत गेली. गुगल टॉकवर खूप बोललो. स्काईपवर एकमेकांना पाहिले देखील. आम्ही डेस्कटॉप ठेवलेल्या बेडरूम मध्ये बसून इतके काही बोललो आहोत की आम्ही साधे बाहेर फिरायलाही कधी पडलो नाही. आम्हाला एकटेपणा कधीच आला नाही. असे वाटायचे की आपल्या घरात आपल्यासोबत बरीच मंडळी वावरत आहेत. इतके इंटरनेटचे माध्यम प्रभावी आहे. याच खोलीत मला झोप येत नसेल तर मेसेंजर ऑन करून जो कोणी असेल किंवा जी कोणी असेल तिच्याशी मी बोलत बसायचे. काही वेळा जे काही लिहायचे ते मनात घोळत असेल तर मध्यरात्री उठून मी वहीत लिहिलेले आहे. माझ्या आठवणीतली दिवाळी हा लेख तर मी मध्यरात्रीत उठून मनोगतावर टंकला आहे. आमचे घर वरच्या मजल्यावर होते. 2 घरांना मिळून एक मोठी बाल्कनी होती व त्याच्या मधोमध जिना होता. दुपारचा चहा मी काही वेळा जिन्यात बसून प्यायला आहे. बाल्कनीच्या कठड्यावर येऊन काही पक्षी बसायचे. मुसळधार पाऊस आला की अपार्टमेंटच्या आवारात असलेले तळे तुडुंब भरायचे. ते बघायचा मोह मी कधी टाळलेला नाही. बाल्कनीत उभे राहिले की उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा तर डाव्या बाजूला सूर्यास्त. या अपार्टमेंटच्या आवारातील काही झाडांचे फोटो कायम लक्षात राहतील असे आहेत. तर एक झाड हिवाळ्यात बर्फाने आच्छादलेले होते. त्याच्या पर्णहीन फांद्या बर्फाच्या वजनाने झुकल्या होत्या. पहाटे जेव्हा मला आपोआप जाग यायची तेव्हा पक्ष्यांची चिवचिव ऐकू यायची. बेडरूमला लागूनच एक झाड होते. तिथे पक्षी असायचे. हे पक्षी पहाटे पहाटे खूप छान गप्पा मारायचे. एकाने किलबिल केली की लगेचच दुसरा पक्षी त्याच्या आवाजात त्याला साथ द्यायचा. मधूनच तिसऱ्या पक्षाची त्याच्या आवाजातली साथ. वेगवेगळे आवाज एकमेकांना साथ देत आहेत हे ऐकून खूप छान वाटायचे. हा काळ साधारण पहाटे 5 ते 6च्या सुमारासचा असायचा. एकदा उजाडायला सुरुवात झाली की पक्ष्यांची किलबिल अचानकपणे बंद व्हायची. एकदा जेव्हा मला अशीच पहाटे जाग आली तेव्हा पक्ष्यांच्या गप्पा मी डिजिकॅम मधून टेप केल्या होत्या. काही वेळेला जेव्हा पहाटे जाग यायची तेव्हा मी खिडकीतून डोकावले की उजाडलेले दिसायचे. आकाशातही सुंदर रंग जमा झालेले असायचे. दार उघडून बघायचे तर उजवीकडे क्षितिजावर लालसर छटा उमटलेली असायची. लगेचच कॅमेरा घेऊन खाली जायचे. हवेत एक प्रकारचा छान थंडावा असायचा. क्षितिजावर उमटलेली लालसर छटा छेदून सूर्याचा लाल गोळा हळूहळू सरकत वर यायचा. काही क्षणातच लाल सुटूक गोळ्याचे पिवळ्या रंगात रूपांतर व्हायचे आणि नंतर पांढरा शुभ्र सूर्य दिसायला लागायचा. डोळे दिपून जायचे. एकदा तर लाल सुटूक सूर्याच्या पार्श्वभूमीवर आकाशातील रंग आणि ढगांचेही वेगळे रंग होते. आकाशात कुणीतरी पेंटिंग केलंय असंच वाटत होतं. सूर्योदयाची अशीच काही वेगळी रूपे मी कॅमेऱ्यात साठवलेली आहेत. शिवाय ती ली रिंगरलाही पाठवलेली आहेत. 14 न्यूज कॅरोलायना या न्यूज चॅनलवर हवामान तज्ज्ञ ली रिंगर दिवसभराचे वेदर सांगायचा. रोज सकाळी तो वेदर शॉट ऑफ द डे मध्ये वेदरच्या संदर्भातले फोटो दाखवायचा. विल्मिंग्टन मध्ये राहत असताना अनेक सूर्यास्त आम्ही दोघांनी पाहिले आहेत. लेखन, फोटोग्राफी याबरोबर मी अपार्टमेंटच्या आवारात असलेल्या तळ्यावर रोज चक्कर मारायचे. तिथे बदके, कासवे होती. काही वेळा बगळे आणि करकोचे यायचे.
हिवाळ्यात सीगल्स पक्षी यायचे. या तळ्याभोवती जी हिरवळ होती तिथे स्प्रिंग ऋतूमध्ये मला अनेक चिमुकली फुले दिसली आणि मी ती कॅमेऱ्यात बंदिस्त केली. आवाराच्या बाहेरच्या रस्त्यावर चालायचे. हळूहळू करत 1 ते 2 मैल चालणे वाढवले. शनिवार रविवारपैकी एक दिवस आम्ही दोघे खूप चालायचो. समुद्रकिनारी, नदीवर, तळ्यावर साधारण 1 ते 2 मैल चालणे व्हायचे. चालता चालता अनेक विध फोटोही काढत गेले. एक दिवस साफसफाई व एक दिवस चालणे असे विकेंडला रुटीन ठरून गेले. जेव्हा मी हवामान तज्ज्ञ ली रिंगरला वेदर शॉटसाठी फोटो पाठवत असे ते तो वेदर चॅनलला दाखवणार आहे का यासाठी मी रोज उठल्यावर मेल चेक करायचे. पण काही वेळा उठायला उशीर झाला तर विनायक मला उठवायचा आणि सांगायचा, रोहिणी लवकर उठ, तू पाठवलेला फोटो दाखवत आहेत. असे म्हटल्यावर मी ताडकन उठायचे. इंटरनेटची फेज संपली. एकटेपणा जाणवायला लागला. घरात बसून खूपच कंटाळा यायला लागला. प्रत्यक्ष माणसे बघण्यासाठी आणि बोलण्यासाठी घराबाहेर पडावेच लागते. मी घर बसल्या जरी बरेच उद्योग करत होते तरी एक प्रकारचा साचलेपणा आला होता. प्रत्यक्षातले मित्रमंडळ 3 वर्ष झाली तरी भेटलेच नव्हते आणि पुढे भेटतील याबद्दल खात्री नव्हती. क्लेमसनला आल्यावर सुरुवातीच्या काळात मी बसने बरीच हिंडले होते. येण्या जाण्यात वेळ जातो. मॉलमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअर्समध्ये तिथल्या गोष्टी पाहण्यात वेळ जातो. त्यामुळे बसने हिंडायचे ठरवले. आमच्या अपार्टमेंटच्या काही मिनिटांच्या अंतरावर बस येते हे माहीत होते, पण तरी ती बस कुठे जाते याचा पत्ता नव्हता आणि नेमका बस स्टॉप कुठे आहे हेही शोधायचे होते. गुगलमध्ये आम्ही राहत असलेल्या शहरात कोणत्या बसेस धावतात हे शोधले. बसच्या वेबसाईटवर बघितले कोणत्या नंबरच्या बसेस धावतात, त्याचे वेळापत्रक काय आहे आणि मुख्य म्हणजे बस थांबे कुठे आणि किती आहेत. शिवाय प्रत्येक रूटचा मॅपही बघितला. या सर्व गोष्टींची एक प्रिंट काढली आणि आमच्या घराजवळचा बस स्टॉप कुठे आहे तेही शोधले. त्यावर किती नंबरची बस थांबते तो आकडाही पाहिला. लायब्ररीत जाण्यासाठी ही बस माझ्यासाठी खूपच सोयीची होती. म्हणजे आमच्या घरापासूनचा थांबा आणि लायब्ररी जवळचा थांबा 10 मिनिटे चालण्याच्या अंतरावर होता. लायब्ररीत जायला सुरुवात केली. नंतर लायब्ररीपासून दुसरी एक बस होती. ती ग्रोसरी स्टोअर्स आणि मॉलला जाणारी होती. त्यामुळे एक दिवसाआड बसने फिरायला लागले. घरातून निघताना धोपटीत पाणी पिण्याची बाटली, टोपी, एक स्वेटर, छत्री, थोड्या कुकीज अशी सगळी जय्यत तयारी करून निघायचे. कॅमेराही न्यायचे सोबत. लायब्ररीत जाण्यासाठी बसने जाण्यासाठी 15 मिनिटं लागायची. आजच्या भागात इथेच थांबूया. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अक्षरदीपच्या आणखीन एका नव्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.